नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खादाडीपूर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कोल्हापूरमध्ये आज आपला दुसरा दिवस आहे. तर आज आपण कोल्हापूर येथील फेमस आईस्क्रीम शॉप किगा आईस्क्रीम इथं आलेलं आहे. तर किगा आईस्क्रीमचं लोकेशन आहे समोर BT कॉलेज जवळ, BT कॉलेज समोर वारणा हॉस्पिटल शेजारी हे किगा आईस्क्रीमचं शॉप आहे. तिथं वेगवेगळ्या आईस्क्रीमच्या थाळ्या आहेत. महाराष्ट्रात फेमस झालेली यांची नवीन एक कन्सेप्ट आहे. तर आपल्या प्रेक्षकांसाठी आपण आज तेथील आईस्क्रीमची थाळी आणि त्याची प्राईस काय आहे, त्याची चव कशी आहे हे जाणून घेणार आहे. तर चला जाऊया आपण किगा आईस्क्रीम्समध्ये. भेटणार आहेत, ह्या आहेत ओनर आईस्क्रीमच्या गायत्री मॅडम. त्यांना आपण विचारूया की त्यांनी हे शॉप कधीपासून सुरू केलं. मॅडम, आम्ही आता हे शॉप चालू करून 1-2 वर्ष होऊन गेली आहे. तरी ॲक्च्युली फ्रँचायझी आहे, पुण्याची कंपनी आहे. तुमच्याकडून आमच्याकडे सगळं माहिती आहे. तर तुम्हाला कसं काय सुचलं की बाबा आपल्याला आईस्क्रीमची पण एक थाळी असायला पाहिजे? मी असं सर्च करत होते, तर ते सर्च करताना मला काही इन्फॉर्मेशन मिळाली की अशा पद्धतीचे आईस्क्रीम्स विकले जात आहेत किंवा नवीन नवीन फ्लेवर आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे मग आम्हाला एक क्युरिओसिटी लागली त्याच्याबद्दल. आम्ही तिकडे जाऊन सगळी माहिती घेतली, टेस्ट केलं स्वतः पहिल्यांदा आईस्क्रीम. मग आम्हाला आवडल्यानंतर आम्ही ते स्टार्ट केलं. मग आता कोल्हापूरमध्ये फक्त तुमच्या इथंच अशा प्रकारची थाळी मिळते. तर आमच्यासाठी तुम्ही एक पेशवाईची थाळी बनवा, मग नंतर आम्ही त्याची टेस्ट करू आणि त्याचा आपण रिव्ह्यू तयार करू. थँक्यू. पेशवाई थाळी हे खाण्यासाठी तयार आहे. तर आपण टेस्टिंग करूया आणि बघूया पेशवाई थाळीची चव कशी आहे. तुम्ही बघू शकता पेशवाई थाळी आपण टेस्ट करण्यासाठी तयार आहे. टोटल या थाळीमध्ये 7 प्रकारचे वेगवेगळे फ्लेवरचे आईस्क्रीम्स येत आहेत आणि हे मँगो मस्तानी आहे. तर आपण एक एक आईस्क्रीम पासून टेस्टिंगला सुरुवात करूया. हे जे आईस्क्रीम आहे पूर्ण आपण जशी घरात पुरणपोळी खातो ते पुरणपोळी खाल्ल्याप्रमाणे याची चव आहे. याच्यामध्ये कोणतेही नॅचरल सगळे बनवले जाते, कोणतेही एक्सटर्नल त्यांनी केमिकल इसेन्स वापरले जात नाहीत. त्यामुळे ते खाताना आपल्याला पूर्ण त्याचा ऑथेंटिक असापणा आपल्याला खाताना समजतोय. घरात जशी पुरणपोळी खाल्ल्यानंतर आपल्याला जसा फील येतोय तसा तो फील सेम आपल्याला आईस्क्रीम खाल्ल्यानंतर येतोय. तर आपण दुसरा आईस्क्रीम बघूया.
हे आईस्क्रीम सेम मोदक जसं असतं, मोदकच्या वर आपलं जे कवरिंग असतं त्या कवरिंगचा फ्लेवर, आत आपण जे खोबरं, तो गोडवा, हे आपल्याला ह्या आईस्क्रीममध्ये आपण आईस्क्रीम खातो असं वाटत नाही, पण आपण एक मोदक खाल्ल्याचा फील ह्या आईस्क्रीम मधून येतोय. त्यात जे प्रत्येक घटक आहेत, म्हणजे म्हणा त्यातला नारळ घातलेलं जे खिसून खोबरं आहे त्याचा सुद्धा आपल्याला खाताना याच्यात फील समजतोय. त्यामुळं खायला एकदम पूर्ण सगळं ऑथेंटिक गोष्टी आहेत. त्यानंतर आपण बघूया हे पुढचं आईस्क्रीम कोणतं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला सगळे ड्रायफ्रूटचा फ्लेवर खायला मिळत आहेत. त्या आईस्क्रीमचा शाही तुकडा हा फ्लेवर आहे. याच्यामध्ये आपल्याला काजू, बदाम हे सगळे आपल्याला त्या इन्ग्रेडियंटची चव समजते. त्यानंतर आपण पुढचा मेनू घेऊया. तर हे बघू शकतो आपण. सेम आपण हातात कोरडा गुलकंद खाल्ल्यानंतर आपल्याला जशी चव येते तशी सेम चव हे आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आणि त्याचा जो गोडवा असतो, जे नॅचरली आपल्याला गोड लागतं, तसं सेम हे आपल्याला ह्या गुलकंद आईस्क्रीमची चव आहे. तर पुढचं आईस्क्रीम आपण ट्राय करूया. संक्रांतीला आपण जे तिळगुळ असतं त्या तिळगुळात जसं की गुळ, तीळ या गोष्टी असतात. तर हे आईस्क्रीम खाताना आपल्याला त्या गुळाचा आणि त्या तिळाचा ते पूर्ण कंटेंट आपल्याला खायला आहे तसे समजत आहेत. सेम आपल्याला तिळगुळाचे जसं तीळ खाल्ल्यानंतर जसे काय येतं तसं आईस्क्रीम नंतर पण आपल्याला ते खाताना जाणवतं की आपण तिळगुळ खातोय. तर पुढचं आपण बघूया की कोणता फ्लेवर आहे. तर हा याच्यामध्ये बदामचे कंटेंट जास्त आहेत. सगळं बदाम आपल्याला नॅचरली खाल्ल्यासारखं फील येतो यातून, आणि यात कोणतेही केमिकल ऍड नाही आहेत. सगळे बदामचे पीसेस आपल्याला खाताना या आईस्क्रीम सोबत आहेत. सेम काही फरक वाटत नाही की आपण आईस्क्रीम खातोय की बदाम खातोय. तर आपण हे आईस्क्रीम टेस्ट करूया. तर हे गाजर आणि बदाम याचं मिक्सचर असलेला हा फ्लेवर आहे. तर खाताना आपल्याला ते बदामाचे पीसेस आणि त्या गाजराचं जे आपल्याला चव आहे ते हे खाताना आपल्याला समजते. सातही प्रकारचे फ्लेवर पूर्ण नॅचरल आहेत. जे घरात पदार्थ आपण रोज खातो तेच पदार्थ ह्यांनी आईस्क्रीममधून आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हालाही आवडेल, एकदा येऊन नक्की ट्राय करा. तर आपण त्यांची ही मँगो मस्तानी आहे त्याची टेस्ट करूया. घरी आपण जसा आमरस बनवतो त्या आमरसाप्रमाणेच सेम आहे अशी चव आहे. कोणतेही त्यात एक्स्ट्रा ॲडिशन काही नाही आहे. त्यामुळे खाताना पण आपल्याला सगळं समजते की बाबा पूर्ण नॅचरल फ्लेवर आपल्याला ह्या आईस्क्रीम मधून मिळतोय. तर खाल्लेली ही आम्ही पेशवाई थाळी, याचबरोबर त्यांच्याकडे विविध अजून वेगवेगळ्या आईस्क्रीम्स आहेत. 4 ते 5 प्रकारच्या वेगवेगळ्या त्यांच्याकडे थाळीज आहेत. तुम्ही येऊन एकदा यांच्या शॉपला भेट द्या आणि सगळ्या आईस्क्रीमची टेस्ट घ्या. फॅमिलीसोबत येऊन तुम्ही सिटिंग अरेंजमेंट आहे, बसू शकता आणि आईस्क्रीम खाण्याचा आस्वाद घेऊ शकता.
थँक्यू.